हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण सेकंड टॉपिक मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग या टॉपिकमध्ये लास्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 4 बघितला होता. या लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 5 बघणार आहोत. प्रॉब्लेम बघूयात. क्लासिफाय दी फॉलोइंग अकाउंट इनटू ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेंडिचर अँड कॅपिटल. आपल्याला या प्रॉब्लेममध्ये काही अकाउंट दिलेले आहेत आणि ते अकाउंट क्लासिफाय करायचे आहेत. कोणत्या अकाउंटमध्ये सांगितलेलं आहे? ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेंडिचर आणि कॅपिटल. या अकाउंटमध्ये आपल्याला काय करायचे आहेत? खालील अकाउंट हे क्लासिफाय करायचे आहेत. तर आपण एक एक अकाउंट बघूयात. त्या अगोदर सोल्युशनमध्ये आपल्याला खाली चार्ट करायचं आहे. आपण अशा प्रकारे चार्ट केलेला आहे. सोल्युशन: ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्कम ऑर गेन्स, एक्सपेंडिचर ऑर लॉसेस आणि कॅपिटल. अशा प्रकारे आपण चार्ट केलेला आहे आणि प्रत्येक अकाउंट आपण बघणार आहोत आणि ते अकाउंट या 5 अकाउंटपैकी कुठल्या अकाउंटला क्लासिफाय होतो ते आपण इथे नोट डाऊन करणार आहोत नंतर. फर्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग ही कंपनीची ॲसेट्स आहे, म्हणून ॲसेट्स कॉलममध्ये येणार लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. त्यानंतर सेकंड अकाउंट काय दिलेला आहे? इंटरेस्ट रिसिव्ड. आपल्याला इंटरेस्ट मिळाला म्हणजे आपलं इथं इन्कम आहे, म्हणून इन्कम कॉलममध्ये इंटरेस्ट रिसिव्ड. इन्कम कॉलममध्ये इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ड. त्यानंतर थर्ड अकाउंट आपल्याला दिलेलं आहे कम्प्युटर. कम्प्युटर म्हणजे ही आपली कंपनीची ॲसेट झाली, म्हणजे ॲसेट कॉलममध्ये येणार कम्प्युटर. कम्प्युटर. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ अकाउंट आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे ही लायबिलिटी झाली, म्हणून लायबिलिटी कॉलममध्ये येणार सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स. त्यानंतर नेक्स्ट अकाउंट बघूयात बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल हे ॲसेट साईडला येणार, म्हणून ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय दिलेला आहे? डिस्काउंट अलाउड. आपण डिस्काउंट अलाउड केलेला आहे, म्हणजे एक प्रकारे हे आपण एक्सपेन्सेस केलेला आहे, म्हणून एक्सपेंडिचर कॉलममध्ये डिस्काउंट अलाउड. एक्सपेंडिचर कॉलममध्ये डिस्काउंट अलाउड. त्यानंतर नेक्स्ट सन्ड्री डेटर्स. डेटर्स हे आपल्या ॲसेट साईडमध्ये येतं, म्हणून ॲसेट साईडमध्ये घेऊयात सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स. नेक्स्ट अकाउंट बघूयात गुडविल. गुडविल हे आपली कंपनीची ॲसेट असते, म्हणून ॲसेट्स कॉलममध्ये घेणार गुडविल. त्यानंतर नेक्स्ट अकाउंट कोणतं आहे? फ्रेट. हे एक्सपेन्सेस चार्जेस असतात, म्हणून एक्सपेंडिचरमध्ये घेणार फ्रेट. फ्रेट. नेक्स्ट अकाउंट बघूया डिस्काउंट रिसिव्ड. आपल्याला डिस्काउंट मिळालं म्हणजे आपलं हे इन्कम झालं, म्हणून इन्कम कॉलममध्ये घेणार डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड. नेक्स्ट अकाउंट बघूयात बिल्स पेबल. ही आपली लायबिलिटी झाली, म्हणून लायबिलिटी साईडला घेणार आपण बिल्स पेबल, कारण आपले बिल्स हे पेबल आहेत. बिल्स पेबल. त्यानंतर नेक्स्ट अमित कॅपिटल. अमित कॅपिटल हे कशामध्ये येणार? कॅपिटल अकाउंटमध्ये, कॅपिटलमध्ये येणार अमित कॅपिटल. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. आपण जे FD ठेवतो त्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे, म्हणजे आपलं इन्कम झालं, म्हणून इन्कम कॉलममध्ये इंटरेस्ट. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट. नेक्स्ट बघूयात बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट ही आपली लायबिलिटी आहे, म्हणून लायबिलिटी साईडला येणार बँक ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट. नेक्स्ट लाईव्ह स्टॉक. स्टॉक हे आपलं ॲसेट आहे, म्हणून ॲसेटमध्ये येणार लाईव्ह स्टॉक. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपला एक्सपेन्सेस आहे, म्हणून एक्सपेंडिचरमध्ये येणार प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. त्यानंतर नेक्स्ट अकाउंट आहे कॅश ॲट बँक. कॅश ही आपली ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक. नेक्स्ट अकाउंट बघूयात रेंट रिसिव्ड. आपल्याला रेंट मिळालं म्हणजे आपलं इन्कम आहे, इन्कममध्ये घेऊया रेंट रिसिव्ड. रेंट रिसिव्ड.
नेक्स्ट रिपेअर्स अँड मेंटेनन्स. रिपेअर्स अँड मेंटेनन्स आपला खर्च आहे म्हणून एक्सपेंडिचरमध्ये येणार रिपेअर्स अँड मेंटेनन्स. रिपेअर्स अँड मेंटेनन्स. रिपेअर्स अँड मेंटेनन्स. नेक्स्ट कॅरेज. हा सुद्धा आपल्याला एक्सपेन्सेस आहे म्हणून एक्सपेंडिचरमध्ये येणार कॅरेज. नेक्स्ट आउटस्टँडिंग रेंट. ही आपली लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटी साईडला आपण घेणार आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट. त्यानंतर नेक्स्ट कमिशन रिसीव. आपल्याला कमिशन मिळालेलं आहे, हे आपलं इन्कम आहे म्हणून इन्कम कॉलममध्ये घ्यायचं कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड. त्यानंतर ना बँक लोन. बँक लोन ही आपली लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटी साईडला येणार बँक लोन. बँक लोन. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल. इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे आपलं एक्सपेन्सेस आहे म्हणून एक्सपेंडिचरमध्ये येणार इलेक्ट्रिसिटी बिल. इलेक्ट्रिसिटी बिल. इलेक्ट्रिसिटी बिल. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट आहे कॉपीराईट. हे ॲसेट्समध्ये येतं म्हणून ॲसेट्स कॉलममध्ये घेणार कॉपीराईट. कॉपीराईट. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये 25 अकाउंट दिले होते आणि ते 25 अकाउंट आपल्याला कशामध्ये क्लासिफाय करायला सांगितलं होतं? ॲसेट, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेंडिचर अँड कॅपिटलमध्ये क्लासिफाय करायचं होतं. त्याप्रमाणे आपण सोल्युशनमध्ये ते अकाउंट इथे क्लासिफाय केलेले आहे. त्यामुळे ॲसेट्समध्ये कोणते कोणते अकाउंट आले? लँड अँड बिल्डिंग, कम्प्युटर, बिल्स रिसिवेबल, सन्ट्री डेटर्स, गुडविल, लाईव्हस्टॉक, कॅश ॲट बँक, कॉपीराईट. लायबिलिटीजमध्ये सन्ट्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग रेंट, बँक लोन. इन्कम ऑर गेन्समध्ये काय येणार? इंटरेस्ट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड. अँड एक्सपेंडिचर ऑर लॉसेसमध्ये डिस्काउंट अलाउड, फ्रेट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, कॅरेज, इलेक्ट्रिसिटी बिल. आणि कॅपिटलमध्ये अमित्स कॅपिटल. म्हणजे अशा प्रकारे आपण हे अकाउंट ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्कम ऑर गेन्स, एक्सपेंडिचर ऑर लॉसेस अँड कॅपिटलमध्ये काय केलेले आहेत? क्लासिफाय केलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण या प्रॉब्लेमचं इथे सोल्युशन बघितलेलं आहे. पुढे नेक्स्ट कंटेंट बघूयात अकाउंटिंग इक्वेशन्स. लास्ट कंटेंटमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स बघितलं होतं की त्यामध्ये आपण ट्रेडिशनल मेथड आणि मॉडर्न मेथडनं आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं ॲनालिसिस कसं करायचं आहे किंवा क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्समध्ये पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट हे ट्रेडिशनल मेथडनी बघितलं होतं. आणि त्याचप्रमाणे मॉडर्न ॲप्रोचमध्ये क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट आपण ॲसेट्स, लायबिलिटीज, कॅपिटल, इन्कम आणि एक्सपेंडिचर या थ्रू बघितलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स या कंटेंटवर डिपेंड आपण त्याचे एक्झाम्पल पण बघितलेले आहेत आणि ॲक्टिव्हिटी पण बघितलेल्या आहेत आणि त्याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेमसुद्धा बघितलेले आहेत. आता आपण सेकंड टॉपिकमधलाच नेक्स्ट कंटेंट बघणार आहोत अकाउंटिंग इक्वेशन. अकाउंटिंग इक्वेशन याचा अर्थ काय की अकाउंटिंगचे आपल्याला काही फॉर्म्युले इथे दिलेले आहेत. आता इथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे, ते स्टेटमेंट बघूयात. अकाउंटिंग इक्वेशन सिग्निफाईज दॅट ॲसेट ऑफ अ बिझनेस आर ऑलवेज इक्वल टू द टोटल ऑफ इट्स लायबिलिटीज अँड कॅपिटल. याचा अर्थ काय आहे की व्यापारातील संपत्ती म्हणजेच ॲसेट ही नेहमी व्यापारातील भांडवल म्हणजे कॅपिटल आणि लायबिलिटी म्हणजे देयतेच्या बेरजे एवढी असते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे बिझनेसमधल्या ज्या ॲसेट्स आहेत त्या ॲसेट, लायबिलिटीज आणि कॅपिटलच्या इक्वल आहेत म्हणून सांगितलेलं आहे. मग या स्टेटमेंटवरून आपल्याला इथे काय करायचं आहे? इक्वेशन तयार करायचं आहे. ते काय इक्वेशन आहे? द इक्वेशन इज एक्सप्रेस्ड ॲज फॉलोज. आता या स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की बिझनेसमधल्या ॲसेट्स या लायबिलिटीज आणि कॅपिटलच्या इक्वल आहेत म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून इथे आपण इक्वेशन कसं तयार करणार? तर ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल म्हणजे हे आपलं इक्वेशन इथे आपल्याला दिलेलं आहे. अकाउंटिंग इक्वेशन हे अकाउंटिंग इक्वेशनमध्ये आपल्याला फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे? ॲसेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. याचा अर्थ बिझनेसमधल्या ॲसेट्स या लायबिलिटीज आणि कॅपिटलच्या इक्वल आहेत असा याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढे आपल्याला डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमच्या काही इक्वेशन दिलेल्या आहेत ते बघूयात.
The fundamental equation gives the foundation to the double entry bookkeeping system. आता डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमच्या काही आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत. ते इक्वेशन आपण एक एक खाली बघूयात. फॉलोइंग आर दी इक्वेशन. त्यातलं फर्स्ट इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे, कॅपिटल इज इक्वल टू टोटल ॲसेट्स मायनस आउटसाइडर लॅबिलिटीज. हे फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे. सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे, ॲसेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस आउटसाइडर्स लॅबिलिटीज. आणि त्यानंतरनं नेक्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे, ॲसेट्स इज इक्वल टू लॅबिलिटीज. आता हे जे अकाउंटिंग इक्वेशन दिलेलं आहे त्यातलं फर्स्ट अकाउंटिंग इक्वेशन हे मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. कोणतं, की ॲसेट इज इक्वल टू लॅबिलिटीज प्लस कॅपिटल. म्हणजे बिझनेसमधल्या ज्या ॲसेट असतील त्या लॅबिलिटीज आणि कॅपिटलच्या इक्वल आहेत असं या इक्वेशनचं मिनिंग आहे. त्यामुळं हे जे इक्वेशन आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. आणि सेकंड इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे, की डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीममध्ये काही इक्वेशन आहेत ते फक्त आपल्याला माहितीसाठी इथं सांगितलेले आहेत. त्यातलं फर्स्ट इक्वेशन त्यांनी काय दिलेलं आहे, कॅपिटल इज इक्वल टू टोटल ॲसेट मायनस आउटसाइडर लॅबिलिटीज. ॲसेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस आउटसाइडर लॅबिलिटीज आणि ॲसेट इज इक्वल टू लॅबिलिटीज. हे आपल्याला माहितीसाठी हे इक्वेशन दिलेलं आहे. आता हे जे फर्स्ट इक्वेशन आपण बघितलेलं आहे अकाउंटिंग इक्वेशन्समध्ये, ॲसेट इज इक्वल टू लॅबिलिटीज प्लस कॅपिटल, यावर डिपेंड खाली आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत आणि पुढे याच्यावर आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिलेले आहेत. एक्झाम्पल म्हणजे काय आहे, की या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काही ट्रान्झॅक्शन दिलेले असतात. त्या ट्रान्झॅक्शनवरून आपल्याला हे अकाउंटिंग इक्वेशन काय करायचे आहेत, शो करायचे आहेत. म्हणजे ते अकाउंटिंग इक्वेशन आपल्याला अप्लाय करून दाखवायचे आहेत. आता आपण खाली एक एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर ना तुम्हाला कळेल की अकाउंटिंग इक्वेशन आपण त्या ट्रान्झॅक्शनवर कसं अप्लाय करतो ते. तर एक्झाम्पल बघूयात. त्यामध्ये एक्झाम्पलमध्ये आपल्याला फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय दिलेलं आहे, राहुल स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. याचा अर्थ काय आहे, की राहुलने 50,000 रुपयाची रोख रक्कम गुंतवणूक व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. मग आपलं अकाउंटिंग इक्वेशन जे आपण फर्स्ट बघितलेलं आहे, ॲसेट इज इक्वल टू लॅबिलिटीज प्लस कॅपिटल, हे आपल्याला या ट्रान्झॅक्शनवर काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. मग ते इक्वेशन आपण बघूयात. The accounting equation will be अकाउंटिंग इक्वेशन आपण फर्स्ट काय बघितलेलं आहे, ॲसेट इज इक्वल टू लॅबिलिटीज प्लस कॅपिटल. हे इक्वेशन आपल्याला या ट्रान्झॅक्शनवर काय करायचं आहे, अप्लाय करून दाखवायचं आहे. मग ते आपण इक्वेशन खाली घेऊया. ॲसेट्स is equal to assets is equal to capital plus liabilities. आता ॲसेट, आता या ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय आहे, की राहुलने 50,000 रुपयाच्या पैशाची गुंतवणूक करून व्यवसायाची सुरुवात केली असा याचा अर्थ आहे. त्यामुळे आता 50,000 रुपये पैशाची गुंतवणूक केली म्हणजे व्यवसायात रोख आली, म्हणजे कॅश आली. कॅश म्हणजे आपलं काय असतं, ॲसेट असतं. त्यामुळे ॲसेटमध्ये काय करणार आपण, इथे कॅश म्हणून लिहिणार. कारण व्यवसायामध्ये 50,000 रुपयाची रोख आली म्हणजेच कॅश आलं, म्हणजे कॅश हे आपलं काय आहे, ॲसेट आहे. त्यामुळं इथे आपण ॲसेटच्या खाली काय घेणार, कॅश घेणार. इज इक्वल टू राहुल इज अ प्रोप्रायटर, हे भांडवल कुणी आणलेलं आहे, राहुलने आणलेलं आहे. त्यामुळे कॅपिटलमध्ये काय येणार, कॅपिटल घेणार आपण, कारण राहुल इज अ प्रोप्रायटर म्हणून इथे आपण कॅपिटल घेतलं प्लस लॅबिलिटीज. हां, आता राहुलने किती कॅश इन्व्हेस्ट केलेली आहे, 50,000, म्हणून कॅश म्हणजे ॲसेट आपली किती येणार, 50,000. इज इक्वल टू राहुल इज अ प्रोप्रायटर म्हणजे आपल्या व्यवसायात भांडवल किती आलं, 50,000चं भांडवल आलं, म्हणून इथं कॅपिटल किती घेणार आपण, 50,000 प्लस लॅबिलिटीज. या ट्रान्झॅक्शनमध्ये काय आहे का नाही, म्हणून इथे आपण 0 अप्लाय करणार. मग इथे आपलं इक्वेशन काय तयार होणार, 50,000 इज इक्वल टू 50,000.
म्हणजे 50,000 इज इक्वल टू 50,000. म्हणजे हाच त्या इक्वेशनचा अर्थ आहे. म्हणजेच इक्वेशनमध्ये काय सांगितलेलं आहे की बिझनेसमधल्या जे ॲसेट आहे ते कॅपिटल अँड लायबिलिटीजच्या इक्वल असतात. म्हणून इथे आपण काय इक्वेशन तयार केलं होतं की ॲसेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. म्हणून 50,000 इज इक्वल टू 50,000 म्हणजे ॲसेट इज इक्वल टू कॅपिटल ही अमाऊंट इथं आपण काय केलेली आहे, व्हेरीफाय केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण हे इथं इक्वेशन इथं अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर ना सेकंड ट्रान्झॅक्शन आपण बघूयात. सेकंड ट्रान्झॅक्शन काय दिलेलं आहे की राहुल परचेस्ड अ मशिनरी फ्रॉम HP कंपनी ऑन क्रेडिट ऑफ ₹10,000. म्हणजे राहुलनं काय खरेदी केलं आहे, मशिनरी खरेदी केलेलं आहे. कोणत्या कंपनीकडून खरेदी केलेलं आहे, HP कंपनीकडून खरेदी केलेलं आहे. ते पण 10,000 रुपयाची मशिनरी आणि ते पण उधारीवर खरेदी केलेलं आहे. मग इथे आपल्याला ते इक्वेशन अप्लाय करायचं आहे. मग इक्वेशन अप्लाय करूयात आपण. इक्वेशन काय आपलं, द अकाउंटिंग इक्वेशन will be assets is equal to capital plus liabilities. ॲसेटमध्ये आता फर्स्ट आपण जे ट्रान्झॅक्शन बघितलं त्यामध्ये राहुलनं व्यवसाय सुरू करण्यासाठी 50,000 रुपये रोख आणली, म्हणून ॲसेटमध्ये कॅश येणार. आणि त्याचप्रमाणे प्लस राहुलनं मशिनरी खरेदी केलेली आहे. म्हणजे मशिनरी ही आपल्या कंपनीची काय झाली, ॲसेट झाली. म्हणून इथं ॲसेटमध्ये कॅश प्लस मशिनरी करणार आपण. इज इक्वल टू कॅपिटल. आणि लॅबिलिटीजमध्ये काय येणार, सन्ड्री क्रेडिटर्स. कारण राहुलने HP कंपनीकडनं उधारीवर मशिनरी खरेदी केलेली आहे. त्यामुळे आपण हे HP कंपनीला पैसे देणे आहे. त्यामुळे HP कंपनी आपला क्रेडिटर झाले. म्हणून लॅबिलिटीजमध्ये काय येणार, सन्ड्री क्रेडिटर्स. आता हे जे आपण सेकंड ट्रान्झॅक्शन बघितलेलं आहे त्याच्यामध्ये ॲसेटमध्ये काय येणार, कॅश प्लस मशिनरी. कॅश म्हणजेच काय की राहुलनं व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी 50,000 रुपये रोख गुंतवले. त्यामुळं कॅशमध्ये किती येणार, 50,000 रुपये येणार. आणि प्लस राहुलने काय खरेदी केलेली आहे, मशिनरी खरेदी केलेली आहे 10,000ची. म्हणून प्लस इथं मशिनरीचे आपण 10,000 घेणार. इज इक्वल टू, या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला काय कॅपिटलची माहिती सांगितली आहे का, नाही. मग इथे काय येणार, इथे आता हा ट्रान्झॅक्शन जे आहे त्यामध्ये कॅपिटल राहुलनं, म्हणजे राहुल इज अ प्रोप्रायटर, त्याने किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे, 50,000. म्हणून इथे कॅपिटलमध्ये येणार काय, 50,000. आणि प्लस सन्ड्री क्रेडिटर्स याचा अर्थ काय की आपण HP कंपनीकडनं राहुलने काय खरेदी केलेली आहे, मशिनरी खरेदी केलेली आहे उधारीवर. म्हणून आपण हे HP कंपनीला देणे आहेत. म्हणून सन्ड्री क्रेडिटर्समध्ये किती अमाऊंट येणार, 10,000. मग इथे आपण करूयात किती ॲड, 10,000. मग 50,000 प्लस 10,000 60,000 इज इक्वल टू 50,000 प्लस 10,000 किती येणार, 60,000. 60,000 इज इक्वल टू 60,000. हे आपलं व्हेरिफिकेशन झालं त्या इक्वेशनचं. आणि त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन काय दिलेलं आहे, राहुल परचेस्ड गुड्स ₹20,000. राहुलने माल खरेदी केलेला आहे 20,000चा. मग इथे आपण इक्वेशन अप्लाय करूया. द अकाउंटिंग इक्वेशन will be assets is equal to capital plus liabilities. आता ॲसेट्समध्ये काय येणार, फर्स्ट ट्रान्झॅक्शनमध्ये आपण बघितलं होतं की व्यवसायात रोख आली म्हणून कॅश येणार. त्याचप्रमाणे राहुलनं मशिनरी खरेदी केली म्हणून मशिनरी येणार. आणि त्याचप्रमाणे या ट्रान्झॅक्शनमध्ये राहुलने माल खरेदी केला. माल म्हणजे काय आहे, आपला स्टॉक असणार आहे. म्हणून स्टॉक, माल खरेदी केला म्हणजे आपण तो माल खरेदी केलेला काय करतो, स्टॉक असतो तो आपला. म्हणून इथे आपण प्लस स्टॉक केलं. इज इक्वल टू कॅपिटल, कारण राहुल इज अ प्रोप्रायटर आहे. आणि प्लस लॅबिलिटीजमध्ये आपण जे HP कंपनीकडनं राहुलने मशिनरी उधारीवर खरेदी केली होती ते कंपनीला देणे आहेत. म्हणून तिथं सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटीमध्ये येणार, सन्ड्री क्रेडिटर्स.
आता ओल्ड बॅलन्स आपण जे 2 ट्रान्झॅक्शन इथे सॉल्व केलेले, 2 ट्रान्झॅक्शनवर जे आपण अकाउंटिंग इक्वेशन अप्लाय केलेलं आहे त्यावरून ओल्ड बॅलन्स किती आहे तो आपल्या इथे बघूयात. ओल्ड बॅलन्स पहिल्यांदा कॅश व्यवसायात किती रोख आली, 50,000ची रोख आली, प्लस मशिनरी कितीची खरेदी केली होती, 10,000ची, प्लस अजून स्टॉक आपल्याला माहीत नाही म्हणून आपण इथे झिरोज घेऊयात, इज इक्वल टू कॅपिटल किती आहे भांडवल व्यवसायामध्ये 50,000 आहे, आणि सन्ड्री क्रेडिटर्स आपल्याला त्या HP कंपनीला किती देणे आहे, 10,000 म्हणून प्लस इथं 10,000 केलं. म्हणजे हे ओल्ड बॅलन्स आतापर्यंतच्या 2 ट्रान्झॅक्शनच्या इक्वेशनचा आपण इथे बॅलन्स घेतलेला आहे. आता आपल्याला हे जे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे त्याचं आपण इथे एंट्री करूया न्यू ट्रान्झॅक्शन म्हणून. न्यू ट्रान्झॅक्शन इज इक्वल टू, आता हे जे 50,000 आहेत, आता या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की राहुलने 20,000 रुपयाचा माल खरेदी केला. आता 20,000चा माल खरेदी केला म्हणजे आपल्या व्यवसायामधली जी कॅश आहे ती कॅश कमी होणार. मग आपल्याकडे किती कॅश आहे, 50,000 कॅश आहे. आता या 50,000मधून 20,000चा माल खरेदी केला म्हणजे 20,000 गेले, म्हणजे आपल्याकडे कॅश किती अवेलेबल असणार, 30,000. मग इथे घेतले 30,000, प्लस आपल्याकडे ऑलरेडी 10,000ची मशिनरी आहे. आता आपल्याकडे इथे स्टॉक आलेला आहे. स्टॉक आलेला आहे म्हणजेच काय की जरी 20,000 रुपये कॅश देऊन राहुलने काय केलेलं आहे, माल खरेदी केलेला आहे. माल आला म्हणजे आपल्याकडे 20,000चा स्टॉक आला, म्हणून स्टॉकमध्ये किती येणार, 20,000 इज इक्वल टू कॅपिटल आहे आपलं 50,000 आणि प्लस क्रेडिटर्स आपले किती आहेत, 10,000. मग किती येणार इथे, 30 + 10 + 20 किती, 60,000 इज इक्वल टू 50 + 10 किती, 60,000. मग 60,000 इज इक्वल टू 60,000. म्हणजे अशा प्रकारे इक्वेशन इथं व्हेरीफाय झालेलं आहे. म्हणजे आपण हे जे इक्वेशन बघितलेलं आहे अकाउंटिंग इक्वेशन, की ज्यामध्ये आपण फर्स्ट इक्वेशन बघितलेलं आहे की ज्या बिझनेसच्या ॲसेट असतात त्या लॅबिलिटीज आणि कॅपिटलचे इक्वल असतात, म्हणून आपण इथे इक्वेशन ॲसेट इज इक्वल टू लॅबिलिटीज प्लस कॅपिटल. आता हे जे अकाउंटिंग इक्वेशन आहे हे अकाउंटिंग इक्वेशन आपल्याला खाली प्रॉब्लेममध्ये ट्रान्झॅक्शन दिलेले असतात, त्या ट्रान्झॅक्शनवरून आपल्याला हे अकाउंटिंग इक्वेशन काय करायचे आहेत, अप्लाय करून दाखवायचे आहेत. म्हणजे ॲसेट इज इक्वल टू लॅबिलिटीज प्लस कॅपिटल आहे ते आपल्याला तिथं अप्लाय करून दाखवायचे आहेत. म्हणून अशा प्रकारे आपण इथे एक एक्झाम्पल बघितलं की ज्यामध्ये आपण 3 ट्रान्झॅक्शन बघितले आणि या 3ही ट्रान्झॅक्शनमध्ये हे इक्वेशन आपलं काय झालेलं आहे, व्हेरीफाय झालेलं आहे, की ज्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण इथं नेक्स्ट आजचा पॉईंट न्यू बघितलेला आहे अकाउंटिंग इक्वेशन, आणि त्या अकाउंटिंग इक्वेशनवर आपण हे एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण अकाउंटिंग इक्वेशनवरच डिपेंड आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. थँक्यू फॉर लिसनिंग मी.